प्रेज द लॉर्ड. आज थोडा वेळ आपण जिवंत विश्वास की निर्जीव विश्वास या विषयावर मनन करणार आहोत. आणि म्हणून याकोबाचं पत्र ह्याचा 2रा अध्याय आणि 14 ते 17 ही वचनं मी आपणासाठी वाचते. माझ्या बंधूंनो, माझ्या ठायी विश्वास आहे असे कोणी म्हणत असून तो क्रिया करीत नाही तर त्यापासून काय लाभ? तो विश्वास त्याला तारावयास समर्थ आहे काय? भाऊ किंवा बहीण ही उघडी आहेत, त्यांना रोजच्या अन्नाची वाण आहे, आणि तुम्हामधील कोणी त्यांना म्हणतो सुखाने जा, ऊब घ्या व तृप्त व्हा, पण त्यांच्या शरीराला पाहिजे ते त्यांना तुम्ही देत नाही तर त्यापासून काय लाभ? याप्रमाणे विश्वासाबरोबर जर क्रिया नाहीत तर तो जात्या निर्जीव आहे. विश्वास हा ख्रिस्ती व्यक्तीच्या जीवनामध्ये खूप महत्त्वाचा आहे. आपल्याला पाहायला भेटतं की ख्रिस्ती जीवन जगत असताना आपल्या जीवनाच्या प्रत्येक टप्प्यावर विश्वासाची भूमिका असलेली आपल्याला पाहायला भेटते. आपलं तारण हे विश्वासाद्वारे झालेलं आहे. पाऊल इफिस 2 मध्ये आपल्याला सांगतो की कृपेनेच विश्वासाच्या द्वारे तुमचे तारण झालेलं आहे. परंतु काय हा विश्वास फक्त तारणापुरताच मर्यादित आहे का? मुळीच नाही. आपला विश्वास हा आपल्या रोजच्या दैनंदिन जीवनातून दिसला गेला पाहिजे. आपला विश्वास हा आपल्या दैनंदिन जीवनाद्वारे व्यक्त केला गेला पाहिजे. आणि म्हणूनच ह्या ठिकाणी याकोब आपल्याला काय सांगत आहे की जर आपल्या विश्वासाला कृतीची जोड नाही तर तो विश्वास हा निर्जीव आहे. याकोब ह्या ठिकाणी ज्या लोकांना पत्र लिहित आहे ते लोक हे नियमशास्त्रातील गोष्टी पूर्वी पाळत होते, यहुदी होते, आणि त्यांना पूर्वी नियमशास्त्रातील गोष्टी पाळाव्या लागत होत्या. आणि त्यांना असं वाटत होतं की नियमशास्त्रातील गोष्टी पाळल्याने आपल्याला मुक्ती मिळेल, आपल्याला तारण मिळेल. परंतु ज्या वेळेस त्यांनी येशूवर विश्वास ठेवला आणि येशूने त्यांना तारण दिलं, त्यावेळेस ते आज त्यांना असं वाटू लागलं होतं की आता आपल्याला चांगली कृत्य करण्याची किंवा आपल्या कर्मांची काही गरज नाहीये, कारण आपलं तारण हे विश्वासाच्या द्वारे आपल्याला देवाने प्राप्त करून दिलेलं आहे. त्या लोकांना याकोब सांगतो की तुमच्या तारणामध्ये किंवा तुमच्या विश्वासाबरोबरच कृतीची जोड देखील गरजेची आहे. तुमच्या विश्वासाला कृतीची जोड असणं गरजेचं आहे, कारण ख्रिस्ताचे अनुयायी किंवा ख्रिस्ताचे शिष्य या नात्याने तुमचा विश्वास हा जगाला दाखवला गेला पाहिजे, जगाला दिसला पाहिजे. आणि आपला विश्वास हा जगाला आपल्या कृतींद्वारेच दिसून येऊ शकतो. कोणीतरी असं म्हटलेलं आहे, फेथ अलोन सेव्स बट द फेथ दॅट सेव्स इज नॉट अलोन. म्हणजेच विश्वास हा एकटा तारतो आपल्याला, परंतु तारण प्राप्त झाल्यानंतर तो विश्वास हा कधीच एकटा नसतो, तर त्याला कृतीची जोड असते. वचन 15 ते 17 मध्ये याकोब आपल्याला अशा विश्वासाबद्दल सांगतो की जो निर्जीव आहे. वचन 14 मध्ये तो म्हणतो की जर कोणी फक्त मुखाने कबूल करतो की माझ्या ठायी विश्वास आहे, पण जर त्याच्या विश्वासाला क्रियांची जोड नाही तर तो विश्वास हा निर्जीव विश्वास आहे. आणि आशांच्या तारणाबद्दलही याकोब शंका उत्पन्न करतो. ह्या ठिकाणी वचन 15 ते 17 मध्ये आपल्याला निर्जीव विश्वासाचं उदाहरण पाहायला भेटतं. आपल्याला आपल्या भावाची किंवा बहिणीची गरज दिसतीये ना, आपला भाऊ किंवा बहीण, आपल्या जवळची व्यक्ती, आपल्या सेम विश्वास असणारी व्यक्ती ही जर आपल्याला गरजेमध्ये दिसतीये, अडचणीमध्ये दिसतीये, त्यांना कशाची तरी गरज आहे, वाण आहे, आणि जर आपण त्यांना फक्त म्हणतोय की सुखाने जा, ऊब घ्या, गॉड ब्लेस यू, आम्ही तुमच्यासाठी प्रार्थना करू, अशा जर धार्मिक शब्दांनी फक्त आपण त्यांचं सांत्वन करतोय, परंतु कोणत्याही प्रकारची मदत जर आपण त्यांना करत नाहीये, तर अशा विश्वासाला धिक्कार असो. असा विश्वास हा आपल्याला तारावयाला खरंच समर्थ आहे का, ह्याचा विचार करणं खूप गरजेचं आहे. हेच याकोब आपल्याला या ठिकाणी सांगत आहेत. आपल्याला त्यांच्या अन्नाची, त्यांच्या कपड्यांची किंवा फक्त तेवढंच नाही तर कोणतीही भौतिक गरज त्यांची आहे ती दिसती, परंतु जर आपण त्यांना मदत करू शकत नाही, जर त्यांची गरज आपण पूर्ण करू शकत नाही, तर आपला विश्वास हा निर्जीव विश्वास आहे.
अशा प्रकारचा विश्वास ज्याला सत्कृत्यांची जोड नाही, तो विश्वास निर्जीव म्हणजेच मृत आहे. त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचं जीवन नाहीये किंवा तो विश्वास तारायला किंवा इतर व्यक्तींना येशूकडे घेऊन यायला समर्थ कधीच ठरू शकत नाही. आणि म्हणूनच आपण विचार केला पाहिजे की काय माझ्या ठाई खरा विश्वास म्हणजेच जिवंत विश्वास आहे की निर्जीव विश्वास आहे, हा विचार करणं खूप गरजेचं आहे. पुढं याकोब पुढच्या जर वचनांमध्ये आपण वाचलं तर त्या ठिकाणी याकोब जिवंत विश्वासाची 2 उदाहरणं देत आहे. आणि पहिलं उदाहरण त्यातलं आहे अब्राहमाचं आणि दुसरं उदाहरण राहाबेचं. या गोष्टी मी तुम्हाला सांगणार नाही, कारण या व्यक्तींबद्दल तुम्ही ऑलरेडी वाचलेलं आहे ना. त्यांनी जे केलं त्यांच्या कृत्यांमुळे त्यांचा विश्वास हा जिवंत विश्वास असा गणला गेलेला आहे. आणि म्हणून आज आपण विचार करूया की काय मी फक्त माझ्या मुखाने माझा विश्वास व्यक्त करत आहे का? काय मी फक्त माझ्या मुखाने मोठे मोठे प्रार्थना करत आहे का? परंतु काय माझ्या जीवनाद्वारे खऱ्या अर्थाने त्या प्रार्थनांना अनुसरून कृती करत आहे? हा विचार करणं आपल्याला खूप गरजेचं आहे. तरच आपला विश्वास हा जिवंत विश्वास असा म्हटला जाईल. नाहीतर आपला विश्वास हा निर्जीव आहे आणि आपल्या तारणावर देखील त्याद्वारे शंका निर्माण होत आहे. एक छोटीशी गोष्ट मी सांगून थांबते. एकदा एक नाविक, एका छोट्याशा गावामध्ये एक नाविक राहत होता. त्याची एक छोटीशी होडी होती आणि त्याने त्याच्या होडी वल्लवण्यासाठी जे सुकाणू होते त्या 2 सुकाणूंवर 2 वेगवेगळी नावं लिहिलेली होती. एका सुकाणूवर त्याने विश्वास आणि दुसऱ्या सुकाणूवर कृती, हे 2 वेगवेगळ्या नावांनी त्याचे सुकाणू त्याने पेंट केलेले होते. एकदा एक व्यक्ती, एक मुलगा त्या ठिकाणी येतो आणि तो पलीकडे जाण्यासाठी त्या नाविकाच्या होडीमध्ये बसतो. आणि बसत असताना तो ह्या 2 सुकाणूंकडे तो पाहतो आणि त्याला प्रश्न पडतो की ह्या नाविकाने वेगवेगळ्या गोष्टी का लिहिलेल्या आहेत ह्या 2 सुकाणूंवर? एकच गोष्ट तो लिहू शकला असता. आणि मग हा प्रश्न त्याला पडतो आणि तो त्याला विचारतो की तुम्ही एकावर विश्वास आणि दुसऱ्यावर कृती हे का लिहिलेलं आहे? मग नाविक त्याला म्हणतो 2 मिनिटं उतर त्या माझ्या नावेमधून आणि मी तुला दाखवतो की मी हे का लिहिलेलं आहे. आणि मग तो विश्वासाचं सुकाणू घेतो आणि फक्त त्याच सुकाणूने तो वल्लवू लागतो. आणि मग वल्लवत असताना त्याची नाव ही सरळ न जाता गोलाकार रीतीने त्याच किनाऱ्याला येऊन परत पोहोचते. मग त्यानंतर परत तो विश्वासाचं सुकाणू बाजूला ठेवून कृतीचं सुकाणू हातात घेतो आणि त्या सुकाणूने तो वल्लवू लागतो. आणि आता पण तसंच होतं, फक्त विरुद्ध दिशेने गोलाकार रीतीने त्याचं सुकाणू, त्याची नाव ही पुन्हा एकदा त्याच किनाऱ्यावर येऊन थांबते. आणि मग तो त्या मुलाला सांगतो की बघ, आपला विश्वास आणि आपली कृती ह्या महत्वाच्या आहेत. ख्रिस्ती जीवनामध्ये किंवा ख्रिस्ती व्यक्तीच्या जीवनामध्ये विश्वास आणि कृती ह्या दोन्हीही संगती असल्या तरच तो पार जाऊ शकतो, तरच त्याच्या विश्वासाला अर्थ आहे, तरच त्याचा विश्वास हा खरा विश्वास म्हणवला जातो. जर फक्त विश्वास आपल्याकडे आहे तर तो विश्वास आपल्याला कधीच तारावयाला किंवा त्या दुसऱ्या तीरावर न्यायला समर्थ होणार नाही. जर आपल्याकडे फक्त कृती आहेत तर त्या फक्त कृतीही आपल्याला तारावयाला समर्थ नाहीत. कारण अनेक जण आहेत की जे सत्कर्म करतात, दानधर्म करतात, चांगल्या गोष्टी करतात, परंतु ते तारले गेलेले नाहीत. आणि म्हणूनच तारणानंतर आपल्या विश्वासाला कृतीची जोड असणं हे खूप महत्वाचं आहे. जर आपल्या विश्वासाला कृतीची जोड आहे तर आपला विश्वास हा जिवंत आहे. आणि जर आपल्या विश्वासाला कृतींची जोड नाही, सत्कर्मांची जोड नाही, तर आपला विश्वास हा अजूनही निर्जीव विश्वास आहे. आणि म्हणून आपण आपल्या स्वतःच्या तारणावर प्रश्न निर्माण केला पाहिजे. तो देव आपल्याला जिवंत विश्वास इतरांपर्यंत घेऊन जाण्यासाठी आणि आपल्या जीवनाद्वारे जिवंत विश्वास लोकांना दाखवण्यासाठी कृपा, शक्ती आणि सामर्थ्य पुरवो. आमेन.